स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान. छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले. मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले. तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा. डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले. संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55. अजित पवार हे महाराष्ट्राचे लोकप्रिय आणि एकदम स्पष्ट वक्ते, मतं स्पष्ट असणारे असे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची काम मी फार जवळून बघितले. मला त्यांचा वडीलधारी म्हणून एक फार चांगला सपोर्ट शासनामध्ये होता. एक नवीन आमदार म्हणून त्यांचं मार्गदर्शन होतं. आज ते आपल्यातनं गेलेत. घरातलं कौटुंबिक नातं. तुम्ही आज भाऊक झालेला आहात. गेल्या 6 महिन्यापूर्वी इचलकरंजीचा त्यांनी दौरा केला होता. काय सांगाल आज आम्हाला सुद्धा ही बातमी देताना सुद्धा आम्हाला दुःख अनावरत नाही. एक लढवय्या नेता आणि एक मनमोकळा नेता म्हणून ओळख त्यांची इचलकर म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फार चांगला नेता होता. महाराष्ट्राचे कानाकोपऱ्यातले, जिल्ह्यातले, ग्रामीण भागातले, शहरीतले सगळे प्रश्न त्यांना माहिती होते आणि असा नेता महाराष्ट्रानं आज दुर्दैवाने गेला. फार मोठं नुकसान राज्याचं होतं आहे. आम्ही दादांचं मार्गदर्शन आम्हाला काय मिळत होतं. आता ही अजूनही आम्हाला ते उतरत नाही की दादा आमच्यात नाही आहेत. आज सकाळपासून खरं म्हणजे कुटुंबातला माणूस गेल्याची भावना आमची या ठिकाणी निर्माण झाली आहे. आम्हाला फार मोठं सिस्टम, आम्हाला सपोर्ट सिस्टम, आम्हाला आवडी कुटुंब म्हणून त्यांचं होतं. जुनं नातं 2-3 पिढ्यांचं आम्हाला त्या ठिकाणी होतं. आज आमच्या कुटुंबातला माणूस गेला अशी भावना मला या ठिकाणी. गेल्या 6 महिन्यापूर्वी पूर्ण इचलकरंजीमध्ये त्यांनी वेळ दिला होता. 7 ते 7 बैठक घेतल्या होत्या आणि इचलकरंजीचा प्रश्न आपण सोडवू गट तट पक्ष न बघता. काय सांगाल तुमच्या आले होते बोलण्यावर? इचलकरंजीला माझ्या आमंत्रणाला इथं खो-खोच्या स्पर्धेला, राज्यस्तरीय खो-खोच्या स्पर्धेला आलेले, त्यांचं वेळोवेळी मार्गदर्शन करत असताना इचलकरंजीचा GSTचा विषय तो त्यांनी बैठक लावलेली आणि एका मीटिंगमध्ये इचलकरंजीला GST हा लागू करून द्यायचा निर्णय त्यांनी घेतलेला आणि म्हणून आज GSTचे पैसे आपल्याला या ठिकाणी मिळत आहेत. एक जुन्या आठवणी माझ्या कायमच त्यांनी मला सपोर्ट दिला आहे. परवा नागपूरमध्ये सुद्धा कित्येक निर्णय मला त्यांनी त्या ठिकाणी त्यांनी दिले. माझ्या एका पत्रावरती उभ्या त्यांनी सह्या करत होते. खासबा म्हणून परवानग्या देत होते आणि एक प्रश्नांची जाणीव, लोकांची सेवेची भावना असणारा एक नेता आमच्यामध्ये नाही आहे. फार मोठं संकट आज आवडी कुटुंबावरती आहे, माझ्यावरती आहे आणि जय आणि पार्थ हे माझे अतिशय जवळचे मित्र आहेत. मला खरोखर भावना आवरत आहेत अशी परिस्थिती.